हो, तुम्ही कधी माझ्यासारखं असं घरच्या घरी जुगाड करता का? काय ते सांगतेच पुढे. मुलांना जर नूडल्स खायचे असतील तर बाहेरचं दिल्यापेक्षा असं घरच्या घरी काहीतरी बनवून दिलं तर मुलंसुद्धा आवडीने खातात व हेल्दीसुद्धा मुलांच्या पोटात जातं. म्हणून आज मी बनवणार आहे अगदी गव्हाच्या पिठापासून नूडल्स. जो पीठ आपण चपाती करता मळतो त्यातीलच एक गोळा काढून ठेवला. सोऱ्याला तेल लावून घेतलं व त्यात घालून घेतलं. गॅसवर कढई ठेवली, कढईत पाणी घालून घेतले व 1 चमचा तेल घालून घेतले. बघा, या पद्धतीने सोऱ्या फिट्ट करून घेतला व अगदी ज्याप्रमाणे आपण शेव बनवतो ना त्याचप्रमाणे त्या पाण्यामध्ये आपण हे नूडल्स सोडणार आहे. अगदी लांबसडक, अगदी टेस्टी, बाहेरची टेस्टी येईल त्याच चवीचे असे नूडल्स तयार होतात. असं काहीतरी जुगाड जर मुलांना करून दिलं ना तर मुलांना समजणार सुद्धा नाही व बाहेरचं खाणं विसरून जातील. खरंच सांगते मैत्रिणींनो, एकदा असं नक्की ट्राय करा. या पद्धतीने नूडल्स तयार करून घेतले. यात तेल घातलं म्हणजे नूडल्स एकमेकांना चिपकत नाही. नंतर चमच्याच्या साहाय्याने मध्ये मध्ये हलवून घेतले व चांगले शिजू दिले. नंतर चाळणीमध्ये काढून घेतले, त्यात थंड पाणी घालून घेतले व थंड होऊ दिले. आता पुढील तयारी करूया. गॅसवर कढई ठेवली. कढई गरम झाल्यानंतर त्यात 1 चमचा तेल घातले, लसूण घातले व तुम्हाला हव्या त्या भाज्या घालू शकता. माझ्याकडे जेवढ्या होत्या तेवढ्या मी घालून घेतल्या. गाजर, टोमॅटो, कोबी, तुम्हाला हवं असेल तर शिमला मिरची, काय असेल ते घालू शकता. नंतर त्यात हवे ते सॉस घालू शकता. सॉसेस घालून झाल्यानंतर त्यात तुम्ही शेजवान चटणी सुद्धा वापरू शकता. पण मी शेजवान चटणी वापरणार नाही कारण ते मुलांसाठी बनवत आहे. सर्व चटण्या सॉसेस घालून झाल्यानंतर तयार केलेले नूडल्स घालून घेतले व चांगले मिक्स करून घेतले. बघा, मुलांना एवढी घाई झालेली होती की स्वतःचे बनवत होते. बघा, या पद्धतीने काट्या चमच्याच्या साहाय्याने नूडल्स मिक्स करावे म्हणजे नूडल्स तुटत नाही. अगदी लांबसडक असे नूडल्स तयार होतात. बनवायला अगदी सोपे, चवीला अप्रतिम व टेस्टी असे नूडल्स तयार होतात. नंतर त्यात भरपूर सारी कोथिंबीर घालून घेतलेले व अगदी या पद्धतीने नूडल्स तयार. एकदा नक्की ट्राय करा. एकदा जर मुलांना बनवून दिले ना तर मुलं पुन्हा पुन्हा बनवून मागतील असे चविष्ट नूडल्स तयार होतात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. आजच्या पुरते एवढाच. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ.